कॉलेजच्या ग्राउंडवर हे काय चाललंय? तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तुमच्या सगळ्यांचा लाडका आद्या भाऊ. आज पुन्हा मी चाललोय कॉलेजला. रोजचं मडन त्याला कोण रडा असा विषय झाला. कॉलेजला तर जावंच लागणार. रोड बघून डोळे पांढरे होणार होते, पण काय पर्याय नाही मित्रांनो, आपल्याला कॉलेजला जावंच लागणार. रोज आम्ही एवढं स्ट्रगल करून कॉलेजला जातो, पण त्याची कुणालाच कदर नाही. कॉलेजवर गेल्यावर बघितलं तर सुम्या वाकडा तिकडा होऊन भांग पाडत होता. एका वर्षाच्या अथांग परिश्रमानंतर बुद्धीच्या बळावर डिग्रीच्या विद्यार्थ्यांनी आपला युनिफॉर्म चेंज करून घेतला. पण आमच्या कोणी लिंबू फिरवलाय. आम्ही पण सेकंड इयरला गेलोय, पण सर काय आमचा युनिफॉर्म चेंज करायचं मनाव घेत नाही. युनिफॉर्मवर चर्चा करून जोराची भूक लागलेली, त्यामुळे सोम्याला म्हणलं चल बाबा नाश्ता करून. पण नशीब काय आम्हाला साथ देत नाही. आम्ही जाऊन 15-20 मिनिटं बसलो तरी आमचा नाश्ता काय आला नव्हता. आधीच पोटात काय नसल्यावर मला काय सुचत. नाश्ता करून बाहेर आलो तोपर्यंत सोम्याला नटीचा फोन आला. सोम्याला म्हणलं डोक्याचा वडापाव करून मोबाईल ठेव, तर सोम्या काय ऐकायला तयार नव्हता. सोम्याचं राहू द्या बाजूला, पण ऋषा काय एवढा टक लावून तिकडे बघायला लागला. आज सिंगल डे मला डाऊट येतोय बरं करू शकतो. तो बिचारा त्याचं काम करतोय, कारण त्याला 2 दिवसात ग्राउंड तयार करून द्यायचं. 2 दिवसांनी आपल्या कॉलेजवर खो खोच्या मॅच. ह्याच्याकडे बघून मला खरंच वाटत नाही की हा डिग्री. ऋषा कधी कधी अशी चाळ करतो का नाही, त्याचं गणितच काय समजत नाही. कुणाच्या विचारात एवढा गुंग असतो काय माहिती. त्याचं गणित समजायला मला वेगळे क्लासेस लावावं लागणार. गणितावरती जास्त चर्चा नको करायला, कारण गणिताचा माझा 36 चाकडा. कॉलेज सुटले म्हणल्यावर मी 1 मिनिट पण कॉलेजवर थांबणार नव्हतो. ट्रॅक्टर सोबत रेस करत करत घरी आलो, पण माझ्या नशिबानं साथ सोडली. आधीच जोराच्या बोका लागलेल्या आणि त्यात ही हिरवी मांजर आडवी गेली. पण घरी पोहोचतोय तोपर्यंत डॉगेश भाव आडवे. हा एकमेव असा प्राणी आहे जो मला बघून आनंदी होतो. बाकी मला बघून तोंडातून आपोआप शिवी येणारे पण खूप जण आहेत. आजच्यासाठी एवढंच. पब्लिक भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.